वरून शांत दिसता, पण आत खोलवर काहीतरी तुटत असतं, काहीतरी हलत असतं आणि बदलण्याची तयारी होत असते. तुम्ही जे अनुभवताय ना, ते कोणाला जर आपण सांगितलं नाही, तर ते तुमच्या मनामध्ये ताण निर्माण करतं. तुमच्या मनातली घालमेल, अनिश्चितता आणि संशय, कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून दूर राहावं, कोण खरं आहे आणि कोण नाटक करतंय, हे प्रश्न सतवण्यास तुम्हाला सुरुवात झालेली असते. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातल्या खऱ्या स्थितीवर बोटच ठेवणार आहोत. आणि म्हणूनच एक आपण अशा संस्कृत श्लोकाने सुरुवात करतोय, की जो स्पष्ट सांगतो की राहू आणि शनी जेव्हा एकत्रितपणे एकमेकांच्या मागे पुढे काम करतात ना, त्यावेळेस मन आणि कर्म यांना ते कशा वेगवेगळ्या प्रकारे हालायला लावतात. नक्षत्र, गोचर आणि मनोवृत्ती यांचा संगम सांगणारा एक प्राचीन श्लोक आहे. राहुर्गतम मनोवैचित्रम संशयम जन्मदृष्टीषु शनो प्रस्थित मार्गे तू कर्मभारो विशेषतः तुला लग्नेच जातनाम मनोमथे भ्रमो अधिकः. राहू मनात विचित्र प्रवाह निर्माण करतो, संशय वाढवतो, दृष्टिकोनात धुसरता आणतो आणि शनी मार्गी झाल्यावर कर्माचं ओझे वाढते. जबाबदाऱ्या पेलण्याची वेळ पण येते. तूळ राशीत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये या काळामध्ये मानसिक ताण थोडा वाढलेला दिसतो. तूळ राशीसाठी राहूची जी 5वी दृष्टी आहे ती 3ऱ्या भावावर येईल. 9वी दृष्टी जी आहे ती 7म भावावर येईल. राहूचे तमोगुणी परिणाम आणि त्याचबरोबर 6ष्टम स्थानातून होणारा शनीचा मार्गस्थ प्रवास हा कसा परिणाम करेल. 5वी दृष्टी ही नेहमी मित्रांनो विचार, योजना, मनाचे चढ उतार आणि धाडस यांना जोडलेली असते. आणि ह्याच्यावरती सखोल परिणाम करून ती काही ना काहीतरी निर्णय घेण्यास तुम्हाला भागही पाडत असते. विचारांची साखळी जी असते ना तुमच्या मनातली ही अचानक हरवते. जे आधी सोपं वाटत होतं ते थोडं थोडं अवघड भासूही लागतं. मनामध्ये अनाकलनीय भीती किंवा अनिश्चितता पण येते. एक काम सुरू करावं असं वाटतं, पण पूर्ण काम करण्याची उर्मी जी असते ना ती थोडी कमी झालेली असते. सप्तम भाव जो आहे ना तो राहूच्या 9व्या दृष्टीने ग्रस्त असतो. 9वी दृष्टी जी आहे ती नेहमी धर्म, सत्य आणि संबंधांचीच असते. त्याच्यामध्ये नैतिकता पण असते. कधी कधी काय होतं की जवळच्या लोकांविषयी संशय पण येतो. वागण्यात सूक्ष्म बदल पण जाणवणं हे पण तुम्हाला लक्षात येईल. एखाद्याचं गुपित उघड होऊन मनाचा भ्रमही फुटतो. तूळ राशीच्या व्यक्ती स्वतःच विचार करतील की मी या व्यक्तीला खरंच ओळखलंय का. हा राहूचा पूर्ण शास्त्रीय आणि परंपरागतच परिणाम आहे. राहू आणि शनी हे एकमेकांपासून एक घर मागे पुढे गोचर करतात. तर राहू मनावरती ढग टाकेल आणि शनी भावनांचं ओझं तयार करेल. मग ह्याचा परिणाम काय होतो की काही लोक झोपेच्या कमतरतेमुळे अडचणीत येतात, आरोग्याच्या अडचणी तयार होतात. स्वतःलाच प्रश्न विचारत बसणे, जुन्या आठवणी परत जागणे आणि स्वतःवर टीका करणे, मनात रिकामेपणा वाटणे अशी लक्षणे ह्या व्यक्तींमध्ये दिसायला सुरू होतात. करिअरमध्ये कसा परिणाम होईल ह्या गोष्टीचा. 6वा शनी हा दशम भावाशी अदृश्यपणे कर्तृत्व योग तयार करेल आणि लाभभावातील राहू जो आहे ना तो गुप्त शत्रूंना जागे करतो. तर तूळ राशीसाठी हा शनी काय करेल, रोजचे काम, कष्ट, विरोधक, स्पर्धा आणि सेवाभाव या सर्व गोष्टींना तो उजाळा देईल. शनी इथे काम वाढवेल पण फळ थोडं उशिरा देतोच. कामावर वाढलेला भार जो असतो ना तो भार म्हणजे शनी 6व्या भावात असणे. थोडं वाढीव काम वाटतं, साधा विषय पण कधी कधी जड वाटतो आणि अनावश्यक कटकटी मनाच्या मागे लागतात. परिणाम काय होतो की मग एखादं अवघड काम त्यांच्याकडेच म्हणजे तुमच्याकडेच ढकललं जातं. त्यांना नको असेल तरी ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. की शनी 6व्या भावात असताना गुप्त शत्रू हे सक्रिय होतात. ते कुठं होतात? तुमच्या कामात होतात. थोडी टीकाही वाढते आणि तुमच्या पाठीमागून अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि तुमच्यावर दोष टाकणे ह्या गोष्टी पण वाढत जातात. ह्याचा परिणाम काय होतो की तूळ राशीच्या व्यक्ती काय विचार करतात, माझ्यावरच का. पण शनीचा नियम स्पष्ट आहे बरं का, की कष्टाला कधीही अपयशाची जोड नसते. कार्यक्षेत्रामध्ये थोडी दिशाही बदलणारा हा काळ असेल. लाभभावातील राहूमुळे काय होतं, अचानक नवीन संधी निर्माण होतातच. नवीन प्रोजेक्ट्स मिळतात, नवीन टीम पण मिळते. एखादा अचानक बदल घडतो जो तुमच्या कार्यक्षेत्रावर चांगला परिणाम करतो.
मग याचा परिणाम काय असतो, की कामाची दिशा ही बदलू शकते. पहिल्यांदा धक्का, नंतर फायदा. 11व्या भावातील राहूमुळे काय होतं, की नवीन संधी तयार होते. नवीन प्रोजेक्ट्स मिळतात, नवी टीम पण मिळते आणि एखादा अचानक बदलही घडतो, ज्याचा चांगला परिणाम तुमच्या व्यवसायावरती होत असतो. ठीक आहे, कामाची दिशा थोडी बदलेल आणि त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला व्यवसायात थोडा धक्का जाणवेल, पण तो नंतर फायदेशीर असेल. अधिकारी वर्गाचे लक्ष पण मिळेल आणि तुमची सामाजिक उन्नती पण होईल. आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना, तर राहू लाभभावातच आहे आणि 6व्या भावातील शनी हा खर्च करणारच आहे. राहू लाभभावात असला, की तो लाभ देण्यापूर्वी खर्च वाढवतो. म्हणून काय होतं, की परिणाम काय छोट्या-मोठ्या घरातील दुरुस्ती वाढत राहतात. काहीतरी मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती वाढते. स्वास्थ्यावरती खर्च वाढतो. अचानक मोठी खरेदी होते आणि एखादं काम पूर्ण करण्यासाठी अनपेक्षित रक्कमही तुम्हाला द्यावी लागते. 6व्या भावातील शनी काय करतो? तो औषधं, वाहन दुरुस्ती, कार्यालयीन गरज आणि घरातील जबाबदाऱ्या वाढवतो. आणि शनी इथे खर्च अनिवार्य करतो. तो आपल्याला करावा लागतो. त्याच्यामध्ये कोणतीही आपल्याला काटकसर करून चालत नाही. पुढील काळात तुम्ही काय सुधारणा केल्या पाहिजेत? कष्टानंतरच स्थिर लाभ ही सोपी गणित सूत्र तुम्ही लक्षातच ठेवा. नाती, घर, वैवाहिक स्थिती ह्याचा जर विचार केला ना आपण, तर सप्तम भावावर राहूची 9वी दृष्टी आलेली आहे. आणि ही दृष्टी काय करते मित्रांनो? एक गैरसमज आणि समज यांची कसोटी तयार करते. म्हणजे सप्तम भावावर राहूची दृष्टी म्हणजे कसं होते, की तुम्हाला चुकीची समजूत होते, अविश्वास तयार होत असतो आणि लहान गोष्टी मोठी दिसते. एखाद्याचं खोटं वा सत्य उघड होणे हे पण तुमच्या बाबतीत घडतं आणि मनातील दडपणही वाढत जातं. मग ह्याचा परिणाम काय होतो, की पती-पत्नीमध्ये गैरसमज होतात, मित्रांशी दुरावा होतो आणि कुणीतरी मन दुखवेल हे पण घडतं तुमच्याबरोबर. आणि तूळ राशीच्या व्यक्ती ज्या आहेत ना, स्वतः भावनांना आवरू शकणार नाहीत. घरातील वातावरणामध्ये काय होतं, तुमच्या स्पष्ट शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला जातो. शांततेमध्ये थोडा ताण येतो. एखादी गोष्ट न बोलण्यामुळे राग येतो आणि पालकांशी सौम्य तणाव पण तयार होत असतो, जर आपण विद्यार्थी असाल तर. शरीर आणि मन दोन्हीसाठी हे ग्रह कसे परिणाम करतील? पोटदुखी होणे किंवा डोळे थकणे, झोप कमी होणे आणि तणावामुळे डोके जड होणे अशा गोष्टी घडतात. आणि मनात रिकामेपणा पण जाणवतो तुम्हाला. याचं कारण काय आहे, की षष्ठम भावातून शनीचं गोचर आहे. षष्ठातले शनी काय करतो, ज्यांनी मेहनत पूर्वीच्या काळात केलेली आहे ना, त्याला आता तो फळ देतो. उच्च पदस्थ व्यक्तींचा परिचय पण तो अजून घडवून आणतो आणि नवीन कामांचे प्रस्ताव पण तुमच्यापर्यंत आणतो. एखाद्या स्पर्धेत विजय होतो, जी छुपीपण असते त्यातून पण विजय होतो. जनसमुदाय वाढतो आणि 6वा शनी परिश्रमाचे फल पण देतो. सावधानता पण गरजेची आहे बरं का. राहू एक भ्रमकारक ग्रह आहे आणि शनी विलंब घडवणार आहे. ओढाताणीमध्ये काय होतं, व्यक्ती भावनिक निर्णय घेतो. आर्थिक निर्णयात उतावळेपणा मात्र नकोय. चुकीच्या लोकांवर विश्वास नको. आरोग्य दुर्लक्षित करू नका. वादात दुसऱ्याच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. हा काळ मित्रांनो तूळ राशीसाठी राहूच्या भ्रमाचा अधिक शनीच्या कसोटीचा एकत्रित परिणाम असेल. राहू मनाला ढवळून काढेल, शनी जीवनाला मार्ग नक्कीच दाखवेल. त्यामुळे ह्या काळात मन अस्थिर, संबंध ताणलेले, काम वाढलेले, खर्च वाढलेले, पण उन्नतीचं दारही उघडणारे आहेतच. त्यामुळं या काळात तुम्ही जे अनुभवत आहात ना, ते साधन असेल, मनातले प्रश्न, नात्यातले वाद, कामाचा भार आणि अचानक येणारे खर्च, हे सर्व तुम्हाला थकवत असतील, पण हेच प्रसंग तुम्हाला नव्या मार्गावर ढकलत आहेत आणि त्यातून तुमची प्रगती घडणारच आहे. राहू तुम्हाला त्या गोष्टी दाखवतोय ना, ज्या वर्षांपासून तुम्ही पाहायच्याच नव्हत्या आणि शनी तुम्हाला त्या दिशेने चालवायला शिकवतो, जिथे खरी प्रगती आहे. जरी त्यासाठी थोडी कसोटी द्यावी लागली तरी. त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तो विश्वास ठेवा. जिथे मन संशय सांगतं, तिथे पाऊल जपून टाका. कामात आलेल्या जबाबदाऱ्यांपासून पळू नका आणि शरीर, मन थकलेलं आहे असं वाटलं तर थोडं थांबा. कारण हा काळ तुम्हाला मोडण्यासाठी नाही, हा काळ तुम्हाला परत नव्यानं घडवण्यासाठीच आलेला आहे. लक्षात ठेवा, तूळ राशीचं नशीब कधी कधी झोपत नाही बरं का. फक्त ते वाट पाहतं. योग्य क्षण आला की ते उघडतं आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळही देतं. म्हणून मित्रांनो, संयम तर ठेवलाच पाहिजे. पुढचं पाऊल भीतीने नव्हे तर समजुतीनेच तुम्हाला टाकायचं आहे.
कारण की तुम्ही जे शोधत आहात त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जाणारे ग्रह आज तुमच्या बाजूने उभे आहेत. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.